पावभाजी आणि ती ही स्ट्रीट स्टाईल पावभाजी सर्वांच्याच आवडीची असते, पण ती घरी बनवताना खूप प्रॉब्लेम येतात. कलर एकदम परफेक्ट येत नाही, टेस्ट ही तशी येत नाही. तर ही रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल की स्ट्रीट स्टाईल पावभाजी बनवली कशी जाते. आणि हा कलर बघू शकता, कोणताही फूड कलर न वापरता आपण हा स्ट्रीट पावभाजीसाठी कलर कसा यावा यासाठी काय करावं ते मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, भाज्या घ्यायचे. तर इथे बघा 3 मोठ्या साईजचे मी बटाटे घेतलेले आहेत, 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 1 कप मी इथे मटार घेतलेले आहेत, फ्रेश मटार घेतलेले आहेत, फ्रोझन मटारही घेऊ शकता. शिमला मिरची एकदम बारीक कापून घ्यायची आहे, शक्य होईल तेवढी बारीक कापून घ्यायची आहे. सोबतच इथे मी फ्लावर घेतलेला आहे. आता भाज्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या आवडतात, गाजर बीन्स जे आवडतात ते घेऊ शकता. आता यापैकी मटार बटाटा आणि फ्लावर आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर मी काय करते, बटाट्याचे आपण पीसेस करून घेणार आहोत. तर आता बटाटे मटार आणि फ्लावर आपल्याला उकडून घ्यायचं आहे. टोमॅटो आणि शिमला मिरचीचा वापर आपण नंतर करणार आहोत. तर एक कुकर घेते आणि कुकरमध्ये आपण हे भाज्या घालून घेणार आहोत. आणि भाज्या आपल्याला एकदम मस्त अशा एकदम सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता हे मटारही घालूया. आता मटाराचं प्रमाण किंवा भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सोबतच आता इथे पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये, तर थोडं पाणी जरा जास्त घाला. तर इथे 2 ग्लास मी पाणी घातलेले आहेत, म्हणजे भाज्याही चांगल्या शिजल्या जातात आणि आपल्याला अशी जेव्हा आपण स्मॅश करतो तेव्हा छान असं ग्रेव्हीसारखं आपल्याला टेक्स्चर येतं भाज्यांना. आता कुकरला मी 4 शिट्या काढून घेते. तोपर्यंत टोमॅटोचेही पीसेस करून घेतलेले आहेत आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी 6. आणि सोबतच आता हे आपल्याला एकसाथ वाटून घ्यायचं. यामध्ये आलं घालायचं नाही. जर आलं घातलात ना तर मग ती स्ट्रीट स्टाईल टेस्ट येत नाही. आल्याचा स्ट्रॉंग फ्लेवर येतो पावभाजीमुळे. फक्त लसूण घालायची आहे. तर मी ज्या पद्धतीने सांगते तर एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि टोमॅटोनं शक्य असेल तेवढं छान असे लालसर घे, एकदम रसाळ असे टोमॅटो, म्हणजे पावभाजीला कलरही खूप छान येतो. आता ह्यामध्ये पाणी न घालता आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर ही बघा आपल्या टोमॅटोची पेस्ट आहे तयार, एकदम स्मूथ असं वाटून घेतलेलं आहे. आता याला ठेवूया साईडला. तोपर्यंत आपल्या कुकरला ही शिट्या झालेल्या आहेत. तर 4 शिट्यांमध्ये भाज्या चांगल्या स्मॅश झालेल्या आहेत, शिजलेल्या आहेत. आता स्मॅशरने किंवा स्मॅश करून घ्या. चांगल्या एकजीव झाल्या पाहिजेत भाज्या. पाणी जास्त घातल्यामुळे काय होतं, भाजी जेव्हा आपण बनवतो ही पावभाजी, तेव्हा आपल्याला वरून एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही पडत. या भाज्यांमध्ये पाण्यामध्ये कसं भाज्यांचं पूर्ण फ्लेवर उतरलेला असतो, त्यामुळे हेच पाणी आपण वापरणार आहोत. अशा थोडीशी दाटसर अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे स्मॅश करून. आता पॅनकडे वळूया. तर मी गॅसवरती पॅन ठेवलं आणि त्यामध्ये 2 चमचे मोठे तेल घेतलेलं आहे आणि इथे मोठे 2 किंवा 1 मोठा चमचा इथे बटर घ्यायचं आहे. 1 क्यूब येते ती घेऊ शकता तुम्ही. कारण पावभाजी बनवतो, पावभाजीमध्ये बटर जर जास्त असेल ना तरच खूप टेस्ट येते. तर बटर आता वितळेपर्यंत आपण वाट बघूया. आणि लक्षात ठेवा, पहिलं तेल घालायचं आणि नंतरच बटर घालायचं, नाहीतर काय होतं बटर जळू शकतो. त्यामुळे तेलानंतरच बटर वापरायचं. आता इथे मी 2 मध्यम आकाराचे ना कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे. शक्य होईल तेवढं बारीक चिरून घ्या किंवा चॉपरमध्येही चॉप करून घेऊ शकता. आता कांदा आपल्याला हलकासा गुलाबीसर होईपर्यंत मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता तुम्ही म्हणाल की शिमला मिरची तर तुम्ही भाजी शिजवताना घातली नाही. तर जेव्हा शिमला मिरची जर भाजी शिजवताना घातला त्याचा उग्र फ्लेवर येतो आणि पावभाजीची टेस्ट बिघडते. त्यामुळे काय करायचं आहे, शिमला मिरची आपल्याला कांद्याबरोबर भाजून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा उग्रपणाही कमी होतो आणि भाजीला टेस्ट खूप छान येते पावभाजीला. तर नक्की या पद्धतीने करून बघा. ज्या मी छोट्या टिप्स सांगते त्या फॉलो करून जर तुम्ही पावभाजी बनवलीत तर तुमची ही पावभाजी स्ट्रीट स्टाईलपेक्षाही जबरदस्त चविष्ट होईल. तर आता कांदा आणि शिमला मिरची आपल्याला थोडं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. मध्यम गॅसवरती भाजून घ्या. तर बघू शकता मस्त असा शिमला मिरचीचा कलरही चेंज झालेला आहे, कांदाही आपला लालसर झालेला आहे थोडासा. इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, जास्त काळपट करायचं नाही आहे. तर कांदा आणि शिमला मिरची इतपत भाजल्यानंतर आपण यामध्ये जी टोमॅटो आणि लसणाची पेस्ट करून ठेवली होती ती घालायची आहे. आणि हे आपल्या टोमॅटोला
पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल टोमॅटो कच्चा पेस्ट करून का कापूनही घालू शकतो. तर कापून घातल्यामुळे काय होतं, असं ग्रेव्हीचं टेक्स्चर येत नाही पावभाजीला जे आपल्याला हवं असतं. त्यामुळे पेस्ट करून घातली ना की पावभाजीचं टेक्स्चर खूप छान येतं आणि अशी दाटसर अशी ग्रेव्ही तयार होते आणि कलरही खूप छान येतो. तर ह्या ज्या मी टिप्स सांगते त्या नक्की फॉलो करून पावभाजी बनवून बघा. आता त्याला आपण कवर करून 2 मिनटं चांगले पावभाजीचं हे मसाला आहे चांगला शिजवून घेणार आहोत. बघू शकता मस्त कलरही आलेला आहे. पण टोमॅटो तुम्ही जर लाल एकदम असं रसाळ घेतलात ना तर छान कलरही येतो. आता सर्व आपण जे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पावभाजीला स्ट्रीट स्टाईल कलर येण्यासाठी आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घालतो. 1 चमचा भरून काश्मीरी मिरची पावडर घालते. हे काय असं थोडंसं तिखटपणा कमी असतो पण कलर खूप छान येतो. फूड कलर वापरण्यापेक्षा काश्मीरी मिरची पावडर घाला. आणि 2 चमचे भरून मी इथे पावभाजी मसाला घालते. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता. पण पावभाजी मसाला 2 मोठे चमचे भरून घाला. त्यामुळे चव खूप छान येते. जर कमी घातलात तर मग ती टेस्ट येणार नाही. त्यामुळे पावभाजी मसाला थोडा जास्तच घाला. कारण आपण यामध्ये भाज्या मिक्स करणार आहोत. त्यामुळे मग ते पावभाजी मसाला जर तुम्ही कमी घातलात तर टेस्ट येणार नाही. त्यामुळे थोडं जास्त घालायचं आहे. आता तुम्हाला जर थोडं जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही या काश्मीरी मिरची पावडर बरोबरच थोडंसं लाल तिखटही जास्त थोडा अर्धा चमचा घालू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघू शकता कलर छान आलेला आहे. आता ज्या भाज्या आपण स्मॅश करून ठेवल्या होत्या त्या घालून घेऊया. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता या काय होतं आपण थोडेसे पातळ असं हे करून ठेवल्यामुळे भाज्यांचं मिश्रण आपण जेव्हा आता हे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करतो त्यामुळे मग त्याला थोडा दाटसरपणा येतो. तर तुम्ही आधीच घट्ट ठेवला तर मग एकदम घट्ट होतं आणि मग वरून पाणी ॲड करावं लागतं. आता यामध्ये मी घातलेलं आहे मीठ चवीनुसार. तर बघू शकता एकदम स्ट्रीट स्टाईल कलर आलेला आहे. किती छान असा कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला. असाच कलर स्ट्रीट स्टाईल असतो पण ते लोकं फूड कलर वापरतात. तर आपण फूड कलर न वापरता घरगुती साहित्यामधूनच कशी टेस्ट आपली कलर येईल तेच मी सांगितलेलं आहे. आता याला कवर करून 2 मिनटं फक्त आपण छान अशी वाफ देऊन घेऊया. म्हणजे भाज्यांमध्ये सर्व फ्लेवरही उतरेल आणि आपली पावभाजी एकदम मस्त अशी दाटसर अशी तयार होईल. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर ही आपली मस्त अशी गरमागरम पावभाजी झाली आहे तयार. तर यामध्ये आता वरून घालूया थोडीशी कोथिंबीर. आवडत असेल तरच घाला, नाही घातलं तरी चालेल. आता व्यवस्थित परत आपण मिक्स करून घेऊया. आता आपण पावभाजी बनवतोय म्हटल्यावरती त्यामध्ये तर बटरचं प्रमाण थोडं जास्तच असतं तरच टेस्ट येते. तर आता 1 चमचा आपण वरून अजून बटर घालणार आहोत. लक्षात आहे आपण फोडणी दिली होती ते वेळेस पण आपण जेव्हा बटर घातला होता आणि आता वरून 1 चमचा मी मोठा परत बटर घालते. मस्त अशी चमचमीत अशी आपली स्ट्रीट स्टाईल पावभाजी तयार झालेली आहे घरच्या घरी. तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. आता भाजी तयार झालेली आहे. आता आपण पाव भाजून घेणार आहोत. तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यावरतीच बटर घालायचं आहे. काय होतं डायरेक्ट जर बटर घातला तर बटर लवकर जळतो आणि काळपट कलर येतो. त्यामुळे तेलावरती घातलात ना की तो काळपट होत नाही. आता बटर थोडासा वितळला का यामध्ये ना मी एक छोटा चमचा घालते पावभाजी घालून मिक्स करून घ्यायचं. यामध्ये जर तुम्ही पाव भाजून घेतलात ना तर पावाची टेस्ट एकदम जबरदस्त होते. म्हणून पावभाजीमध्ये थोडंसं बटरमध्ये पावभाजी घालून आपण हे या पावांना व्यवस्थित लावून घेणार आहोत. तर 2 पाव मी मध्ये कट करून घेतलेले होते आणि हे बटर आणि भाजीमध्ये आपण मस्त मिक्स करून घेणार आहोत. या पद्धतीने पाव भाजून नक्की बनवून बघा. पावभाजी खूपच छान लागते. आता तुम्हाला पावभाजी अजून थोडीशी जास्त लावायची असेल तर लावू शकता. पण एक छोटा चमचा मी इथे लावलेली आहे. मस्त अशी गरमागरम आपली पावभाजी तयार आहे आणि बटरमध्ये भाजलेले पावही तयार आहे. तर गरमागरम आपण ही पावभाजी सर्व करूया. बघू शकता कलर किती छान आलेला आहे. जबरदस्त असा आपला हा कलर पावभाजीला आलेला आहे ना एकदम स्ट्रीट स्टाईल पावभाजी.
तर काही टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर अशीच तुमची पावभाजी घरच्या घरी बनवू शकता. पार्टी असेल काय असेल तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर तयार आहे आपली गरमागरम स्ट्रीट स्टाईल पावभाजी. रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम जबरदस्त टेस्टी अशी स्ट्रीट स्टाईल पावभाजी.